विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचं नवीन प्रकरण आपलं काय गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरला सुरू करणार आहोत आपण. टाईप वाईज आपण ही उदाहरणं बघणार आहोत. बघा मित्रांनो, प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. ए बी चं गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला? 2:3 दिलेले. बीसी चं किती दिलेलं? 2:5 दिलेले. तर एबीसी चं गुणोत्तर किती असा प्रश्न मित्रांनो. तुम्हाला इथं दोन मेथड हे उदाहरण सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बघा एबी किती आहे? 2:3 आहे, बरोबर. आणि बीसी किती आहे? बीसी किती दिलेलं आपल्याला? 2:5 दिलेलं आहे, बरोबर. इथपर्यंत झालं. काय करा मित्रांनो, ही संख्या जी आहे ना 3 इथं देऊन टाका. ही 2 आहे. शेजारी शेजारची संख्या जिथं ब्लँक प्रेझेंट तिथं देऊन टाकायचं आपल्याला, बरोबर. 3 इथं दिली, 2 इथं दिली, बरोबर. गुणाकार करा. 2 दुणे 4, 3 दुणे 6, 3 5 15. ही झाली आपली पहिली मेथड. आता दुसरी मेथड सांगतो, याच्यापेक्षा लवकर उत्तर येणार आपलं. बघा ए आणि बी किती आहे? 2:3, बरोबर. नंतर बी आणि सी किती दिलेलं आपल्याला? 2:5 दिलेलं. इथपर्यंत कळालं. काय करायचं मित्रांनो, समोर या संख्येचा गुणाकार करा. 2 आणि 2चा 2 आणि 2चा गुणाकार केला तर किती येईल? 4 येईल, बरोबर. नंतर 2 ला सोडून द्या, वरच्या 2 ला सोडून द्या आणि क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 आणि 2चा 3 आणि 2चा क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती येईल? 3 दुणे 6. परत या 2 ला पण सोडून द्या. 3 आणि 5चा गुणाकार करा. 3 आणि 5 किती झाले? 3 5 15. आलं का उत्तर मित्रांनो? कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. एकदम सिंपल आहे. प्रॅक्टिस करा थोडी, बरोबर. तुम्हाला जमून जाणार, बरोबर. चला नेक्स्ट उदाहरण बघू. बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न बघितला. आता तिथं काय होतं, आपल्याला एबीसीचं गुणोत्तर विचारलेलं होतं, बरोबर. पण ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय एबीसीडीचं गुणोत्तर काढायचं, बरोबर. आपली मेथड सेम राहणार आहे. एबीसी 2:1, बीसी 3:1, सीडी 4:1. आता इथं डी वाढलेला आहे, बरोबर. मग आपल्याला एबीसीडीचं 4 इंच पण गुणोत्तर काढायचं, बरोबर. आपण काय करू मित्रांनो, जी शॉर्टकट पद्धत वाढवली ना आपल्याला ती तुम्ही सॉल्व्ह करू, बघा, बरोबर. बघा आपली दुसरी जी पद्धत होती ती फॉलो करू आपण. बघा ए आणि बी चे गुणोत्तर किती आहे? 2:1 आहे, बरोबर. बी आणि सी गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे, बरोबर. आणि सी आणि डी यांचं गुणोत्तर किती आहे? 4:1 आहे, बरोबर. इथपर्यंत झालं. नंतर काय करायचं आपल्याला? 3 आहे ना, 3 वेळेस तर 3 वेळेस गुणाकार करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. संख्येचा 3 वेळेस गुणाकार करायचा. 2 संख्या असते इथं, फक्त एवढ्या 2 असत्या, फक्त 2 संख्येचा गुणाकार केला असता. आता इथं 3 आहे ना, तर आपल्याला असं समजायचं 3 संख्येचा गुणाकार होणार, असं ट्रिक लक्षात ठेवा, बरोबर. आता बघा, सुरुवातीला काय करायचं? 2, 3 आणि 4 यांचा गुणाकार करायचा. काय गुणाकार? 2 त्रिक 6, 6 चौक 24. ही काय येणार आहे मग? 24 आला, बरोबर. नंतर 2 ला सोडून द्या. पहिलं 2 आहे ना, त्याला सोडून द्या. नंतर 3, 4 आणि 1 तीन संख्या घ्यायची ना आपल्याला. 3, 4, 1 चा गुणाकार करा. म्हणजे किती झाले? 3 चौक 12 आणि हा एक दशक तसा, म्हणजे काय फरक पडणार आहे? काहीच नाही, 12, बरोबर. 4 त्रिक 12, 1 12, बरोबर. नंतर काय करा? 2 झाले, बरोबर. आता 3 ला पण सोडून द्या, बरोबर. 3 ला पण सोडून द्या. राहिलं का आपल्याकडं? 4, 1, 1. 4 गुणिले 1 गुणिले त्याला तर 4च येणार आहे, बरोबर. नंतर काय करा? 4 ला पण सोडून द्या. राहिलं का? 1 गुणिले 1 गुणिले काय येणार आहे? 1च येणार आहे. तर तुमचं गुणोत्तर काय भेटलं? 24, 12, 7, 4 असेल. बघा या मेथडने पण सॉल्व्ह झाले. आता जी पहिली मेथड होती तिने पण सॉल्व्ह करू आपण. हे सुद्धा येते का नाही आपण चेक करू, क्रॉस चेक करू आपण, बरोबर. बघा ए आणि बी यांचं गुणोत्तर किती दिलेलं आपल्याला? 2:1 दिलेले, बरोबर. आणि बी आणि सी चे किती दिलेले? 3:1 दिलेले, बरोबर. 3:1. नंतर सी आणि डी चं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 4:1 दिलेलं, बरोबर. इथपर्यंत कळालं कशी मांडणी केली मी? ए बी 2:1, बी सी 3:1,
सी डी 4 इथपर्यंत कळालं. बघा काय करायचं आता, शेजारी जी संख्या आहे ना ती द्यायची आपल्याला, इथं पण ती बरोबर. नंतर इथे एकच आहे ना, हा एकच आहे. इथं पण काय राहणार आहे, एकच राहणार आहे. इथं 3 आहे तर इथं 3 राहणार आहे बरोबर. नंतर इथं 4 आहे ना, तर 4 देऊन टाका, इथं 4 देऊन टाका बरोबर. इथपर्यंत झालं. बघा गुणाकार करू आता आपण. 3 दुने 6, 6 चौक 24 आले बरोबर. नंतर 3 चौक 12 आले बरोबर. नंतर गुणिले 4 4 आणि गुणिले किती येणार आहे, एकच येणार आहे. आलं मित्रांनो सेम उत्तर. काय आलं बघा. टाईप 2 मध्ये दुसरा प्रश्न टाईप 2 आहे. हा बघा मित्रांनो, टाईप 2 प्रश्न काय आपल्याला, 5:15 समानुपात 8 काय, असा प्रश्न मित्रांनो बरोबर. प्रश्न सिंपल आहे, सॉल्व्ह करायचा आपल्याला. बघा 5/15 समानुपात म्हणजे बरोबर येणार इथं, बरोबर 8 क्वेश्चन मार्क असा प्रश्न येतो बरोबर. काय करायचं मित्रांनो, 15 गुणिले 8 भागिले 5, 5 एक 5, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24. तर तुमचं उत्तर काय आलं, 8 त्रिक 24. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. काय आलं बघा मित्रांनो, प्रश्न सेमच आहे मागच्या उदाहरणावानी. बघा 6-9 समानुपात 10 किती, असा प्रश्न मित्रांनो बरोबर. नंतर काय करायचंय, 6-9 बरोबर बरोबर आहे 10 क्वेश्चन मार्क बरोबर. काय करायचं, क्रॉस 9 गुणिले 10 डिवायडेड बाय किती आहे, 6 आहे बरोबर. 2 त्रिक 6, 2 पंच 10, 3 एक 3, 3 त्रिक 9. तुमचं उत्तर काय आलं, 15. अशा प्रकारे तुम्हाला कळालं असं 2 उदाहरण. आपण नेक्स्ट उदाहरण बघू आता. सोपे ना, आपण हा रपचक घेऊ. बघा मित्रांनो, प्रश्न काय, 45 व 5 चे मध्यम प्रमाणपद काढायचंय बरोबर. मध्यम प्रमाणपद काढायचंय, तर मध्यम प्रमाणपद काढायला एक सूत्र आहे, तेवढं लक्षात ठेवा. काय सूत्र बघा, बी चा वर्ग बरोबर ए इंटू सी. हे सूत्र हे लक्षात ठेवा. कधी पण मध्यम प्रमाणपद काढायचं असेल ना, हे सूत्र लक्षात ठेवा. बघा सॉल्व्ह करू आपण. बघा ए तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. ए म्हणजे काय, प्रथम प्रमाणपद बरोबर. बी म्हणजे काय आपल्याला, द्वितीय प्रमाणपद म्हणजेच मध्यम प्रमाणपद बरोबर, द्वितीय. आणि सी म्हणजे काय, तृतीय प्रमाणपद बरोबर, प्रमाणपद. हा समजलं. बघा आता आपण किमती टाकू. आपण ए बघा बी वर्ग बरोबर, ए ला समजा आपण ए मानला 45 आपल्याकडे बरोबर. बी काय मानला आपण, या समजा 5 मानला, गुणिले 5 केले. इथपर्यंत कळालं. बघा आता बी चा वर्ग आहे ना, जर आपल्या हा जर वर्ग जर काढला त्याच्यावर वर्गमूळ लागणार आहे. म्हणजे काय होणार आहे, बी बरोबर वर्गमुळामध्ये काय होणार आहे, 45 गुणिले 5 बरोबर. काय केलं कळालं, इथं बी चा वर्ग आहे ना, वर्गमूळ जर काढलं त्याच्यावरती जाऊन वर्गमूळ हे होणार आहे बरोबर. तर आता काय करायचं, आपल्याला 45 गुणिले 5 चा गुणाकार करायचा. तर 5 5 25, 7 चा गेला 2, 4 पंचे 20 आणि 2 22. बी बरोबर किती आले, 225. याचं वर्गमूळ किती येणार आहे बीचं, म्हणजे 225 चं वर्गमूळ किती येणार आहे, 15 येणार आहे. तुमचं उत्तर काय आलं, 15. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे असं उदाहरण. कळालं मित्रांनो. चला बघू नेक्स्ट उदाहरण. मित्रांनो आपण नाही का प्रॅक्टिससाठी एक उदाहरण घेऊ, मध्यम प्रमाणपद. बघा कसं सॉल्व्ह करायचं. आपलं काय सूत्र, बी वर्ग बरोबर ए सी ए इंटू सी बरोबर. हे सूत्र हेच फॉलो करायचे आपल्याला बरोबर. बी वर्ग किमती टाकू आपण. कशाला ए माना कशाला सी माना काय फरक पडणार नाही. गुणाकार करायचं आपल्याला, काय उलट पालट मानलं तर काय फरक पडणार नाही. बघा आता काय आपल्याकडे किंमत 0.16 गुणिले ए समजा 0.16 आहे आणि बी किती आपल्याकडं, सी किती आहे, सी 0.4 आहे बरोबर. आता तुम्हाला काय सांगितलं, याचा जर वर्ग हटवला तर इथं वर्गमूळ लागणार आहे. याच्या डोक्यावरती वर्गमूळ आलं बरोबर.
नंतर यांचा हे करा, गुणाकार करा, तर बी बरोबर 64 झाले. किती शून्य व आपलं हे किती आहे, पॉईंट किती आहे, 1 2 3, बरोबर. बरोबर आहे ना, 4 आहे, सॉरी इथं 0.4 आहे बघा, असं उदाहरण आहे, बरोबर. तर मग किती आहे, वर्गमूळ आपल्या पॉईंटच्या नंतर किती घर आहे, 2, इथं पण 2 आहे, बरोबर. मग 2 शून्य अजून वाढून द्या, पॉईंट द्या, बरोबर. ते अंडर रूट मध्येच ठेवा, बरोबर. इथपर्यंत कळालं. नंतर काय करायचंय, 64चं वर्गमूळ घ्यायचं. 64चं वर्गमूळ किती येणार आहे, 8 येणार आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, वर्गमूळ पॉईंटच्या नंतर जेवढी संख्या आहे ना त्याचे निम्मे होतात. निम्मे होणार किती, म्हणजे 4 घर आहे ना पॉईंटच्या नंतर, त्याचे निम्मे होणार म्हणजे किती, 4चे निम्मे 2 होणार. 6 असते तर 3 झाले असते, 8 असते तर 4 झाले असते. आता इथं आपल्याला किती आहे, 4 आहे. तर मग आपल्याला किती करावं लागते, 2 निम्मे होणार, तर मग 2 दशक स्थळाच्या नंतर पॉईंट देऊन उत्तर काढायचं. तुमचं फायनल उत्तर काय आलं, 0.08 हे तुमचं उत्तर आलं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे, कळालं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आपला, उदाहरण आहे आपलं. बघा उदाहरण काय आपलं, जर 1/4 बरोबर आहे b/5, तर एबीचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. बघा एकदम सिंपल आहे. एचं गुणोत्तर किती आपल्याला, ए किती आहे, 4 आहे, बी किती आहे, 5 आहे. हे झालं गुणोत्तर द्यायचं, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल, बरोबर. ए परत करून दाखवतो तुम्हाला कसं केलं मी. ए तिथंच ठेवा, बी खाली आणा, ए वरती न्या, 5 तसंच ठेवा, या असं गुणोत्तर झालं तयार. तर मग ए आणि बी चं गुणोत्तर किती आलं, 4/5, म्हणजे जे आहे ते खाली देऊन टाकायचं, बरोबर. अशा प्रकारे जर उदाहरण जर आलं तर काय सोपं आहे. चला नेक्स्ट बघू. बघा मित्रांनो, सेम प्रश्न आहे. मित्रांनो, कधी पण असे जर क्वेश्चन जर आले ना, तर डायरेक्ट काय करायचं आपल्याला, एचं गुणोत्तर 4च राहणार आहे, बीचं गुणोत्तर 5च राहणार आहे, सीचं गुणोत्तर 2च राहणार आहे, बरोबर. या असं उत्तर, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे, याचं रेशिओ किती आहे, ए आणि बी आणि सी किती आलं, 5 2, हे आलं उत्तर. आणि तुम्हाला सॉल्व जर करून दाखवलं मी, तर सॉल्व पण करून दाखवतो. बघा कसं येतं ते, बघा. समजा a/4 बरोबर b/5 बरोबर c/2 कॉन्स्टंट व्हॅल्यू k च्या बरोबर असते, लक्षात ठेवा, बरोबर. कसं सॉल्व्ह करू, बघा. a/4 बरोबर k, b/5 बरोबर k, इथपर्यंत कळालं. बघा, c छेद किती आपल्याकडे 2 बरोबर k. बघा आता काय करू आपण, a 4k झालं, बरोबर. क्रॉस होतं ना इथे, 4k होणार, बरोबर. नंतर b 5k, c 2k, बरोबर. हे गुणोत्तरामध्ये, बघा गुणोत्तरामध्ये जे सारखी संख्या असते ना, ते कधी पण कॅन्सल होते, कधी पण. म्हणजे 4k कॅन्सल होणार, म्हणजे उरले किती आपले, 4 5 2, 4 5 2, हे आलं गुणोत्तर. बघा सेम आलं का नाही, तुम्हाला प्रूफ करून दाखवतो म्हणून एवढं केलं, कळालं मित्रांनो. अशा प्रकारे असे उदाहरण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येणार आहे आपल्याला, त्याचा उपयोग पडणार आहे आपल्याला. पण आपण जर असं जर गणित कधी आलं तर आपल्याला काय करायचं, पलटी मारायची त्यांना, बरोबर. समजलं. आता 4 वरती गेला तर 4च होणार आहे, बरोबर. 5 2, अशा प्रकारे. चला नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट उदाहरण बघू. या क्वेश्चन मध्ये काय, मागच्या उदाहरणामध्ये छेदामध्ये होतं, बरोबर. या उदाहरणामध्ये छेदात येणार, छेदात नाही, बरोबर. नाही तर तुम्ही म्हणशाल एचं गुणोत्तर 2, बीचं गुणोत्तर 3, 4चं गुणोत्तर सीचं गुणोत्तर 4, अशा प्रकारे नाही. बघा ही कॉन्स्टंट व्हॅल्यू पलटी होणार आहे, म्हणजे पलटी म्हणजे काय होणार, बघा इथं वरती 2 आहे, हे 3 पण वरती 4 पण वरती, म्हणजे काय होणार, तो खाली जाणार आहे. म्हणजे कसं लिहिता येईल, 1/2, हा 1/3 आणि हा 1/4, अशा प्रकारे लिहिता येणार, बरोबर. पण गुणोत्तर कधीच याच्यामध्ये नसतं, कशात, छेदामध्ये नसतं. त्याला आपण या बरोबर करायला लागतं त्याला, म्हणजे काय करायला लागत आपल्याला, एलसीएम घेऊन बरोबर करायला लागत आपल्याला. एलसीएम किती येईल, 2 3 4, काय एलसीएम येईल, 4
4 त्रिक 12, 12 एलसीएम घेऊ आपण. 12 एलसीएम घेतला बरोबर. गुणिले 12 इथं पण करा, इथं 12 करून टाका, इथं पण 12 करून टाका बरोबर. काय करा, बे एक बे, बेसक 12, 3 एक 3, 3 चौक 12, 4 एक 4, 4 त्रिक 12. तर बघा ए बी चं गुणोत्तर किती घेतलं मग आपल्याला, ए बी सी गुणोत्तर किती घेतलं, 6 4 3. याच्यामध्ये अजून तुम्हाला एक मेथड सांगतो बघा, हे कळालं असेल तुम्हाला कसं सॉल्व्ह केलं. अजून एक मेथड सांगतो तुम्हाला बघा मित्रांनो, एकच मिनिट मित्रांनो सांगतो तुम्हाला लगेच. बघा असं कधी उदाहरण जर आलं ना, असं काय करायचं बघा, ए बी आणि सी तिघांचं गुणोत्तर काढायचं. लवकरात लवकर काढायचं असेल तर सांगतो तुम्हाला, शॉर्टकट आहे एकदम. बघा तुम्हाला जर ए जर काढायचं असेल, ए चं गुणोत्तर काढायचं असेल तर एला झाकून ठेवा, म्हणजे घेऊ नका तिला. राहिलेल्या संख्येचा काय करा, गुणाकार करा. म्हणजे 3 आणि 4चा गुणाकार जर केला तर 4 त्रिक 12, तर हे किती भेटला, 12 भेटला बरोबर. तुम्हाला जर बी जर काढायचा असेल तर बीला झाकून ठेवा, राहिलेल्या दोन संख्येचा गुणाकार करा, म्हणजे 4 आणि 2 किती झाले, 4 दुणे 8 झाले